नमस्कार, आपण पाहत आहोत फास्ट 24 तास न्यूज. फास्ट 24 तास न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्यामार्फत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये SIR हा जो कार्यक्रम आहे तो आता सुरू झालेला आहे. साधारणतः 20 जूनपासून ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आपले जे BLO आहे, आपल्या 354 जे मतदार याद्या आहेत, तर ते सगळे BLO आहेत त्यांच्यापर्यंत आपण आज रोजी इनोव्हेशन फॉर्म वाटप करून त्यांचं पूर्ण जे ट्रेनिंग आहे BLO ॲपवरचं ते आपण पूर्ण केलेलं आहे. तर आपले आता हे जे BLO आहे ते 30 जूनपासून तर पुढे 29 जुलैपर्यंत हे प्रत्येक घरी जाणार आहे. जे लोक आत्तापर्यंत आपण PSR ॲक्टिव्हिटीजमध्ये जवळपास 88% आपण मॅपिंग करून घेतलेलं आहे आणि ते 88% मॅपिंग झाल्यानंतर काही लोक हे अनमॅप राहिलेले आहेत. त्यांचं आता मॅपिंग पूर्ण करण्यासाठी आता आपले BLO घरपोच जाणार आहे. त्यांच्याकडे जे इनोव्हेशन फॉर्म दिलेले आहे ते इनोव्हेशन फॉर्म सर्व मतदारांनी आपल्या स्वतःच्या सहीनुसार त्या BLOकडे भरून देणं अपेक्षित आहे. आलेले इनोव्हेशन फॉर्म हे डिजिटायझेशन करून ते ऑनलाईन केले जाणार आहे आणि त्यानुसार आपली 5 ऑगस्ट 2026 रोजी आपली प्रारूप मतदार यादी डिक्लेअर होणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदार यादीनंतर जे काही आपले हिअरिंग्स आहेत, जे ज्या लोकांची नावे प्रारूप मतदार यादीमध्ये येणार नाही किंवा जे अनमॅप राहिलेले आहेत त्यांचे हिअरिंग्स साधारणतः आपल्या 5 ऑगस्टपासून ते 4 सप्टेंबरपर्यंत आपल्या हिअरिंग होणार आहे आणि ह्या हिअरिंग झाल्यानंतर साधारणतः 7 ऑक्टोबरमध्ये आपली ही अंतिम मतदार यादी ही डिक्लेअर होणार आहे. जे लोक आतापर्यंत अनमॅप राहिलेले आहेत तर त्या अनमॅप असलेल्या लोकांनी आपले जे 1 ते 11 पुरावे आहे त्या 1 ते 11 पुरावे आपल्या हिअरिंगच्या वेळेस या ठिकाणी आणून देणं अपेक्षित आहे. आणि जे लोकांच्या बाबतीमध्ये ॲनोमलीज आहेत तर त्या ॲनोमलीज कमी करण्यासाठी किंवा त्या ॲनोमलीज ECIच्या जी साईट आहे त्याला डाऊटफुल असल्यामुळे त्या लोकांनी देखील स्वतःचे पुरावे या ठिकाणी सादर करणं अपेक्षित आहे. सगळ्या लोकांना एक याच्या अनुषंगाने एक आवाहन करतो की ECI.net नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. त्या ECI.net वरती जर आपण ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आणि त्याच्यावरती जर आपण कनेक्ट विथ द इलेक्शन ऑफिशियल असं जर आपण त्या ठिकाणी टॅब आहे त्याच्यावरती क्लिक केलं तर आपण आपले जे BLO आहे, कन्सर्न BLO, त्यांच्यापर्यंत आपण आपला संपर्क करू शकता आणि आपल्या BLO पर्यंत पोहोचू शकता. आणि ही जी SIR ॲक्टिव्हिटी आहे त्या SIR ॲक्टिव्हिटीचा प्रमुख उद्देश जो आहे की आपल्या मतदार यादीमधलं आपलं नाव निश्चित करणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि आपलं नाव निश्चित होण्यासाठी सगळ्या मतदारांना 5 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मी आवाहन करतो की स्वतः पुढे येऊन आपलं SIR मध्ये नाव हे मतदार यादीत राहील यासाठी प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे. सर्व प्रशासन हे यासाठी पुढचे 3-3.5 महिने प्रयत्न करणार आहे. सर्व राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहेत किंवा इतर सगळे जे या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना देखील आवाहन करतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाला सहकार्य करा. धन्यवाद.